आहोत पहिल्या चॅप्टरचे सॉल्व प्रॉब्लेम. बऱ्याच स्टुडंटला ते समजायले नाही. ठीक आहे, त्यांनी इक्वेशन कसे आणले. ठीक है, त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आपल्या स्टेट बोर्ड वाल्याने अपग्रेड करण्याचा. बट प्रॉब्लम क्या माहिती का, जब मैं अनसॉल्व प्रॉब्लम हम सॉल्व करते हैं तो बहुत सारे वहाँ पे अगर आप देखते हो तो गिवन डाटा अलग होता है, आंसर एक होता है. ठीक है, गिवन डाटा के हिसाब से आंसर कभी नहीं आता, तो हमें क्रॉस चेक करना पड़ता है. हम 2-3 बार सॉल्व करते हैं, मज़ा आता है. ठीक है, अब वैसे ही सॉल्व प्रॉब्लम को हम डिस्कस करेंगे एकदम सिंपल तरीके से. सबका कॉन्सेंट्रेशन यहाँ पे, आई विल यूज अ 2-1 लैंग्वेज 3. ओके, हिंदी, Marathi as well as English. Okay, so carefully observe here. So today we have to discuss about the rotational dynamics solve problems which are very simple. If you know the basic of the rotational dynamics, you know the formulas of the rotational dynamics, so definitely you can easily solve. बेटा मी सांगतो ना, जेव्हा आपला चॅप्टर कंप्लीट होतो आपण नाही का फॉर्म्युला शीट बनवतो. फॉर्म्युला शीट कशासाठी बनवतो, जेणेकरून तुमचं अनालाइज करण्याची ताकद वाढते. बेटा फॉर्म्युलात नसेल तर कसं सॉल्व करणार बे तू. हां, पुन्हा म्हणशील मग राहुल मास्तरचं शिकवलेलं काही समजना, तुला साधं सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करता येईना, एक दगड घेऊन डोक्यात घाल. अभि तुला कन्वर्ट जर येत नसेल, मला सांग, तू जर घरी मेहनत करत नसेल तर 1 घंट्यात माझ्या काय जादूकीची आहे काय, हॅरी पॉटरची काय, हे एक काय, हां छडी हे काय, लगे तुला डोक्यावर फिरून लगे तू लई शार्प होशील. होणारच नाही. तू घरी गेल्यानंतर बेटा डायरेक्शन देतो, फॉलो कर. फॉलो केला तर झाला, जिंकला तू. मग काय होईल का, माझं काय वाकडं होईल का, मी इथंच राहतो. तुझ्यासारखे 10 येते 10 जाते. हां, अभ्यास कर बाबा, लय अभ्यास कर. हाँ, ऑल द बेस्ट. लक्षात गए बेटा, रोटेशनल डायनामिक्स को हम डिस्कस करेंगे, सॉल्व प्रॉब्लम्स को हम डिस्कस करेंगे यहाँ पे, जो कि बहुत सिंपल है. चलो मूव करेंगे. पहिला त्यांनी दिलाय प्रॉब्लम, अ फॅन इज रोटेटिंग ॲट द 90 RPM, इट इज देन स्विच ऑफ. एक फॅन जे घेतला त्यांनी बेटा, लक्ष दे बेटा, सॉल्व करायला आपण याला. फर्स्ट आय एम जस्ट मेकिंग द गिवन डाटा. फर्स्ट वी विल मेक द गिवन डाटा हियर. सो गिवन डाटा में दिया क्या उन्होंने, एक फैन दिया और एक फैन जो घूम रहा है कि नहीं. घूम रहा है मीन्स कौन सा मोशन परफॉर्म करायला बेटा, रोटेशनल मोशन. चलो मान लेते हैं एक फैन है. ठीक है, और इस तरीके से फैन है, ये घूम रहा है, तो आपको पता है इसका कौन सा मोशन चल रहा है, रोटेशनल मोशन. ठीक है, उसने हमें दिया है, उसका पहले 90 रिवॉल्यूशन पर मिनट है. 90 यानी उन्होंने हमें फ्रीक्वेंसी दिया, और पहले की फ्रीक्वेंसी दैट इज इनिशियल फ्रीक्वेंसी कितना दिया, दैट इज 90 RPM, दैट इज रिवॉल्यूशन पर मिनिट. मी सांगितलं होतं बेटा, ऑलवेज आपल्याला कन्वर्ट करायचं आहे रिव्हॉल्यूशन पर मिनिट इनटू द दॅट वी हॅव टू कन्वर्ट इनटू ऑलवेज हर्ट्स. हर्ट्स म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये कन्वर्ट करत असतो बेटा, RPS. न्यूमेरिकलचा रट्टा मारल्यानं तुला मार्क भेटतील बेटा, पण तुला अक्कल येणार नाही. लक्ष दे इकडं, दैट इज 90 बाय, आपको मालूम है RPS में जब हम कन्वर्ट करते हैं तो आपको मालूम है कितने से डिवाइड कर देते हैं, 60 से. तो मेरे को बताएंगे कितना आएगी, दैट इज 3/2, और 3/2 को हम ऐसा लिख सकते हैं, दैट इज 1.5. ओके, RPS. म्हणजेच मी इथं जी फ्रिक्वेन्सी घेतली ती फ्रिक्वेन्सी इथं आपण कन्वर्ट करून टाकलेली आहे बेटा, कशामध्ये बेटा, हर्ट्समध्ये. आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली इथं, 1.5. त्यांनी काय दिलंय बेटा, नंतर मी ते बटन बंद करायलो, ते बटन बंद केल्यानंतर फॅन लगेच काय स्टॉप व्हायला का नाही. ते स्टॉप होण्यासाठी लक्षात घे, फॅन फिरायला तर 90 RPM से घूम रहा था रिवॉल्यूशन से. हाँ, उसकी फ्रिक्वेन्सी 90 RPM थी. ओके, 90 RPM नंतर फिरत होता, नंतर बटन जाऊन बंद केला. ते का लगेच थांबला का, लगे वो रुक गया क्या, नहीं रुका ना. उसको रुकने के लिए, स्टॉप होने के लिए क्या लगा, टाइम तो लगा होगा. तब तक वो कितने बार घूम चुका है, 21 बार घूम चुका है. उन्होंने क्या दिया, नंबर ऑफ रोटेशन दिए. वो नंबर ऑफ रोटेशन यानी 21 बार घूमने के बाद वो स्टॉप हो रहा है. अरे सेटिंग थोड़ी चेंज करा लगते रे. ओके, यानी नंबर ऑफ रोटेशन उन्होंने कितना दिया, 21. चल बेटा, फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटली आहे. फ्रिक्वेन्सी केअरफुली ऑब्झर्व कर. फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा इथं, 1.5 RPS. नंबर ऑफ रोटेशन किती आहे आपल्याकडे, 21 आहे. चल बेटा, इथपर्यंत गिवन डाटा माझ्याकडे रेडी आहे.
आता मी नेक्स्ट समोरचं रीड करतो जेणेकरून माझ्या डोक्यात आयडिया असं आलं पाहिजे. आयडिया कधी येतील जेव्हा तू नॉलेज परफेक्ट आहे. नॉलेज लई परफेक्ट पाहिजे बेटा, तर तुझ्या आयडिया अशा उड्या मारतील. नुसत्या अंगात आग राहण्याचं जमत नसते, त्याला युटिलाइज करावं लागते. लक्ष दे बेटा. हाँ, अब हम डिस्कस करेंगे और गिवन डाटा को. कैलकुलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप एज्यूमिंग दैट द फ्रिक्शनल टॉर्क इज अ कांस्टेंट. यानी जब वो घूम रहा होता है तो एयर के मॉलिक्यूल्स उस पर क्या अप्लाई करते हैं, फोर्स, और रोटेशन मोशन को स्टॉप करने का देखते हैं. तो इनडायरेक्टली क्या अप्लाय करते हैं, टॉर्क. आणि टॉर्क म्हणजे आपण सांगितलं होतं, कोणतं इक्वेशन काढलं होतं, दॅट इज आय इंटू अल्फा. अगर टॉर्क कॉन्स्टंट आहे तर मला सांग हे अल्फाची व्हॅल्यू काय असते बेटा, कॉन्स्टंट. आणि जिथं अल्फा कॉन्स्टंट असतो बेटा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कायनेमॅटिकल इक्वेशन इथं अप्लाय करू शकतो. वी कॅन अप्लाय द कायनेमॅटिकल इक्वेशन. लक्षात ठेवायचं म्हणजे तिथं मी कायनेमॅटिकल इक्वेशन अप्लाय करू शकतो, कारण की इथं केअरफुली ऑब्झर्व कर, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे रे, कॉन्स्टंट आहे. तर मी सांगितले होते कायनेमॅटिकल इक्वेशनवर आपण 2 दिवस घातले होते. येडा होतो का मी 2 दिवस घालायला, येडा होतो का, घातले. तू मस्त टुकार फिरले, हे की नाही, मस्त फिरले रोडवर. यांना वाटलं की बघा गावाकडून आलो, हां मायबापाच्या दूरून आलो, आता मायबाप लक्ष दे ना, मस्तपैकी बॅग घेतात, हे उड्या मारत मारत फिरतात. असं नाही का तुझं जीवन सुधारणार आहे का बे, मार्क डझंट मॅटर, फिरू नको बे, लक्ष दे. काइनेमेटिकल इक्वेशन अपन अप्लाई करूँ बेटा, क्योंकि यहाँ पे मुझे अल्फा की वैल्यू कांस्टेंट है. तो यहाँ पे क्या दिया उन्होंने, मुझे टाइम को निकालना है, यानी कितने टाइम बाद वो फैन स्टॉप हो जाएगा. ओके चलो, काइनेमेटिकल इक्वेशन किती होते रे बेटा, 3 होते. पहिले काय होतं बेटा, दैट इज ओमेगा एफ इज इक्वल टू ओमेगा आई प्लस अल्फा इंटू टी. सेकंड कायनेमेटिकल इक्वेशन काय होतं, इथं फर्स्ट आहे. सेकंड काय होतं बेटा, दॅट इज थीटा इज इक्वल टू दॅट इज ओमेगा आई इंटू टी प्लस हाफ अल्फा इंटू वॉट, टी स्क्वेअर. अँड थर्ड कायनेमेटिकल इक्वेशन आपण घेतलं होतं ते कोणतं होतं रे, दॅट इज ओमेगा एफ स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा आई स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू वॉट, थीटा. तो अपन 3 कायनेमेटिकल इक्वेशन स्टडी केले होते इथं. ये है फर्स्ट कायनेमेटिकल इक्वेशन, बाद में सेकंड कायनेमेटिकल इक्वेशन, एंड देन वी विल डिस्कस द थर्ड कायनेमेटिकल इक्वेशन. त्या पुस्तकामध्ये डायरेक्ट इक्वेशन बनवून दिली. मरा तिकडं, कसं शिकायचं ते शिका, सांगायला इक्वेशन कसे बनवले त्याने, लक्ष दे इकडं. बघ रे बेटा, फर्स्ट इक्वेशन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे थर्ड इक्वेशन महत्त्वाचं आहे. याच्यावर आपण ऑपरेट करू. नाव बाय युजिंग, लक्ष दे रे बेटा, लक्ष दे, बाय युजिंग द फर्स्ट कायनेमेटिकल इक्वेशन बट आपण कोणतं मोशन स्टार्ट केलं इथं, रोटेशनल मोशन मधले कायनेमेटिकल इक्वेशन. तर त्याला ऑपरेट करू. हे प्लस इकडे जाऊन काय होईल बेटा, मायनस. तुम्हाला सांग काय होईल बेटा, दॅट इज ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल इज इक्वल टू दॅट इज अल्फा इंटू वॉट, टी. आपल्या पुस्तकामध्ये ओमेगा आणि ओमेगा नॉट आत्ता आठवलं मी, टकुऱ्यात आलं, त्याला गेलं चुलीत. ते ओमेगा म्हणजेच फायनल, ओमेगा नॉट म्हणजे इनिशियल. आलं टकुऱ्यात आलं का. ओके लक्ष दे. तुम्हाला सांग या केसमध्ये या टाईमला मी ऑपरेट करतो. हे जे मल्टिप्लिकेशनचा टाईम इकडे जाऊन कशामध्ये जाते बेटा, डिव्हिजन. तुम्हाला सांग अल्फा इज इक्वल टू काय भेटेल बेटा, दॅट इज ओमेगा एफ मायनस ओमेगा आय डिवायडेड बाय काय येईल बेटा, टी येईल. हे माझ्यासाठी म्हणजे तुमच्या बीसाठी इक्वेशन आपलं कोणतं ठरलं रे बेटा, 1. बघ रे बेटा, फर्स्ट कायनेमेटिकल इक्वेशन आपण डिस्कस केलं आणि फर्स्ट कायनेमेटिकल इक्वेशनला आपण काय करून टाकलं, इथं ऑपरेट केलं आणि त्यातून मी ते एक इक्वेशन बनवलं. ठीक आहे, अल्फा की व्हॅल्यू. नाव विल ऑपरेट ऑन द थर्ड कायनेमेटिकल इक्वेशन अगेन बाय यूजिंग द थर्ड कायनेमेटिकल इक्वेशन. ओके, पण थर्ड कायनेमेटिकल इक्वेशन कोणत्या मोशन मधलं रे, रोटेशनल मोशन. व्हॉट इज द इक्वेशन,
चलो ये फिर से प्लस इधर जाके क्या हो जाता माइनस, में बताएंगे क्या आएगा, दैट इज ओमेगा एफ स्क्वायर माइनस ओमेगा आई स्क्वायर इज इक्वल टू 2 अल्फा इंटू व्हाट थीटा। नाउ टेल मी, जो यहाँ पे मल्टीप्लिकेशन में टर्म है 2 और थीटा उधर जाके किस में जाएंगे बेटा, डिवीजन में। तो मेरे को बोलो क्या आएगा, दैट इज ओमेगा एफ स्क्वायर माइनस ओमेगा आई स्क्वायर डिवाइडेड बाय 2 इंटू व्हाट थीटा, गड़बड़ करने का नहीं, इज इक्वल टू अब क्या बचा अल्फा। आता मला सांग, त्या टकुऱ्यात एक आयडिया आली असेल, LHS ला RHS, RHS ला काय करू शकतो आपण, LHS तुम्हाला सांग काय बेटा, सो अल्फा इज इक्वल टू इट इज ओमेगा फाइनल माइनस ओमेगा इनिशियल स्क्वायर डिवाइडेड बाय 2 इंटू व्हाट थीटा। तो यहां पे मैं ऐसा कर सकता हूं क्या, ये मेरे लिए क्या काम कर रहा है, लक्ष्य दे। सो दिस इज a स्क्वायर एंड दिस इज b स्क्वायर, बीच में क्या है माइनस, तो a स्क्वायर माइनस b स्क्वायर क्या होता है, दैट इज a प्लस b, सो ओमेगा एफ प्लस ओमेगा आई इंटू ओमेगा एफ माइनस ओमेगा आई होल टर्म डिवाइडेड बाय 2 इंटू व्हाट थीटा। सो ये मेरे लिए I will take this is the equation number 2 for me. So what you are observing here? What you are observing? Now carefully observe this equation. दोनों की क्या सेम दिख रही है आपको, यहाँ पे क्या LHS, so this is a LHS. Now compare these two equation. What you are observing? दोनों की क्या सेम है, LHS, तो क्या सेम होनी चाहिए RHS। ओके, तो RHS हम लेंगे by using the comparison. So I have to write down the one statement here. By comparing equation 1 and 2, इक्वेशन 1 एंड 2 का अगर मैं कंपेयर करता हूं तो मुझे बताएंगे क्या कैंसिल हो जाएगा, डायरेक्ट नो को स्टेप बाबा, दैट इज ओमेगा एफ माइनस ओमेगा आई। ओके, इक्वेशन 1 की RHS क्या है बेटा, T इज इक्वल टू ओमेगा एफ माइनस ओमेगा आई इंटू ओमेगा एफ प्लस ओमेगा आई डिवाइडेड बाय 2 इंटू व्हाट थीटा। तो केयरफुली ऑब्जर्व करो, आपको क्या दिख रहा है, these terms are getting cancel, तो बचा क्या, पट बोल के बोलो बचा क्या, इट इज 1 बाई टी इज इक्वल टू ओमेगा एफ प्लस ओमेगा आई डिवाइडेड बाय 2 इंटू व्हाट थीटा। तो क्या निकालने का था, काय काढायचं होतं आपल्याला, टाइम काढायचा होता ना बे। तर मला काय करतो बेटा, हे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरमध्ये, तात्या इंचू आठवायला का, तुवा आत्मा माझ्यात, मवा आत्मा तुझ्यात, दोघांचे आत्मा इंटरचेंज। जसं लक्ष दे रे बेटा, डिनॉमिनेटर्सला आपण काय केलं न्यूमरेटर, न्यूमरेटरला काय केलं बेटा आपण डिनॉमिनेटर केलं। तसंच बेटा इकडं पण माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात, वॉट एवर इट मे बी। अब डायलॉग भी याद नहीं आ रहा है, क्या यहाँ पे डायलॉग मारने को बेटा हूँ क्या, तो केयरफुली ऑब्जर्व करो क्या मिला यहाँ पे, T इज इक्वल टू वॉट, दैट इज 2 थीटा बाय ओमेगा एफ प्लस वॉट ओमेगा आई। क्लियर। बट आपको मालूम है वो बाद में जाके स्टॉप ही तो होने वाला है, घूमने कहाँ वाला है वो, यानी फ्रीक्वेंसी जो एंडिंग की होगी, फाइनल फ्रीक्वेंसी कितना होगी, 0 ही होगी, है की नाही। फॅन फिरू लागला होता मस्त, है की नाही, पहिले फिरायला था इनिशियल फ्रिक्वेन्सी होती त्याला, नंतर बटन जाऊन मी बंद केलं, आणि जसं मी बंद केलं ते फॅन नाही का डायरेक्ट थोडी स्टॉप झाला, ते फिरत 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 स्टॉप झाला। ते टाइम काढायचा होता, किती वेळानं स्टॉप झाला, है की नाही। मी म्हणलं वसमतची लँग्वेज आहे, रक्ता रक्तामध्ये वसमत आहे,
की नाही. लक्षात घे बेटा, काही नाही आहे, सिम्पल वन लँग्वेज आहे, यूज करतो जेणेकरून नाही का ॲव्हरेजचे ॲव्हरेज स्टुडंट समजून घ्यावं. लक्ष दे बेटा इकडं की नंतर ते फॅन स्टॉपच व्हायला आहे आणि हे जर स्टॉपच होत असेल फायनल, तर मला सांग याची फायनल फ्रिक्वेन्सी किती असते बेटा? 0. कारण की फॅन जेव्हा स्टॉप होते तेव्हा फ्रिक्वेन्सी फॉर्म करत राहते का बे? नाही करत ना. तर मला सांग अगेन ओमेगाचे किती फॉर्म्युले रे? 2. कोणते कोणते रे? याला दैट इज 2 पाई इंटू कोणती फ्रीक्वेंसी रे? फाइनल फ्रीक्वेंसी. और हम इसकी जगह पे क्या लिख सकते हैं? 2 पाई इंटू कोणती फ्रीक्वेंसी रे? इनिशियल फ्रीक्वेंसी. पण मी आत्ताच सांगितलंय की फायनल फ्रीक्वेंसी किती घेणार आहेत आपण? 0. म्हणजे ओमेगा एफ ची व्हॅल्यू किती येणार रे? 0. बट ओमेगा आय का 0 है? तो सीधा सीधा t इज इक्वल टू क्या मिलता है? इट इज 2 थीटा बाय 2 पाय इंटू कोणती फ्रिक्वेन्सी? इनिशियल फ्रिक्वेन्सी. गडबड करायला नाही. 2 टू गेट कॅन्सल. थीटा, आता इथं थीटा समजणं महत्त्वाचं आहे. किती रोटेशन फॉर्म केलेत त्यांनी? लक्ष दे, इथं विनाकारण त्यांनी दिलं काय? येडेत काय ते आपल्याला? हां, यानी ते फॅन बंद होताना भी 21 वेळेस फिरला. मग हाताला पाय, हात इथूनच घे, इथून एवढं फिरलं 90 डिग्री, इथून असं खाली गेलं 180 डिग्री, इथून असं गेलं 370 आणि तिथंच आलं 360. म्हणजेच जेव्हा फॅन एक रोटेशन कंप्लीट करते तेव्हा किती अँगल कव्हर करते? तरी मी समजून सांगतो, लक्ष दे बाई. काऊन मी म्हणतो? कारण की नमुने आहेत. ठीक आहे, आमच्या इथं तर नमुनेच आहेत. फॅन जेव्हा एक राऊंड कंप्लीट करते बेटा, एक राऊंड, तुम्ही म्हणसाल मास्तर असं कसं बोलायले? राग येतं रे, राग. जेव्हा आपण एवढं मेहनतीनं कोणती गोष्ट करतो आणि हे जर पटत नसेल तर लई राग येते. फॅन तुम्हाला माहिती आहे जेव्हा ते एकदा रोटेशन कंप्लीट करते, तुम्हाला माहिती आहे किती अँगल कव्हर करते रे? 360 डिग्री. म्हणजे मला सांग, जेव्हा तू रॅडियनमध्ये कन्वर्ट करतो, किती रॅडियन कन्वर्ट करते ते? 2 पाय. म्हणजे लक्षात घे रे बेटा, 1 रिव्हॉल्युशन जेव्हा ते कंप्लीट करते तेव्हा तुम्हाला माहिती आहे ते किती रॅडियन कव्हर करते? 2 पाय. असे हे फॅन किती वेळेस फिरला? 21 वेळेस फिरला. म्हणजे त्याने 21 रिव्हॉल्युशन काय केलं रे? कंप्लीट. तर मला सांग किती रॅडियन कव्हर केलं असेल रे? दैट इज 2 पाय इंटू व्हाट? 21. एक बार जब वो मारता है राउंड तो कितना एंगल कवर करता है? 360. रेडियन में हमने लिया, रेडियन में कितने से दिखाया हमने? 2 पाई. बट अगर जैसे ही मान लेते 21 बार घूम रहा है तो थीटा की वैल्यू कितना बन जाएगी? दैट इज 2 पाई इंटू व्हाट? 21. चलो सॉल्व कर लेते हैं यहाँ पे. द थीटा यानी 2 पाई इंटू व्हाट? 21 डिवाइडेड बाय पाई एज इट इज. 2 तो कट गया था. इनिशियल कितना थी हमारी? दैट इज 3/2. क्लियर? गडबड करायची नाही, बिलकुल बिलकुल गडबड करायची नाही. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म कुठं जाईल बेटा? ही टर्म न्यूमरेटर पाय पाय गेट कॅन्सल. तर मला सांग काय येईल बेटा इथं? 3 7 जा 21. तो मुझे बताएंगे 2 इंटू 2 इंटू वॉट 7. तो मुझे बताएंगे 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28. म्हणजेच किती सेकंदानंतर फॅन स्टॉप होईल? 28 सेकंड. सॉरी फॉर दॅट. क्लिअर? सो दॅट इज अ रिक्वायर्ड व्हॅल्यूज. एनी डाऊट? पटकन स्क्रीनशॉट घे आणि लाग कामाला. स्टडी कर, मेहनत कर, जिद्दीनं समोर जाय. तुझ्या घरची परिस्थिती काही मॅटर नाही करत, तू हे एफर्ट्स मॅटर करतात. मेहनत कर, काय होईना. तुझ्यापेक्षा लई का लय हालाकीच्या परिस्थितीमधून इथं आलो बेटा. अशा पार्टीशन का करता? पार्टीशन. बारिश आती थी ना, बारिश, तो किचन और मेरी पढ़ाई करूँ मैं की था, एक ही रूम में मॅनेज करते थे. हां, लक्षात घे. तळमळीनं शिकवतो म्हणून रागवतो. मेहनत केलेली आहे, रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. आत्ता बी करतो. आत्ता बी रात्रीचे 1:30-2 वाजलेत तरी मेहनत करायला. दिवसभर टाईम नाही भेटत. बॅचेस आहेत, पळापळ आहे,
स्टेबल ठेवावं लागते, मेहनत कर बेटा, हे की नाही, तू हे स्वप्न लई मोठे राहू दे बेटा. चला बेटा याला करतो मी सेव्ह. ओके राईट. नाव वी हॅव टू मूव्ह ऑन द नेक्स्ट वन टॉपिक. पुढच्या टॉपिककडे म्हणजे पुढच्या न्यूमेरिकलकडे आपण जाऊ. बघा त्यांनी काय दिलंय, मोटरसायकलिस्ट ओके टू बी ट्रीटेड ॲज अ पॉइंट मास is undertake the horizontal circle inside the cylindrical wall of well of inner radius 4 meter. The coefficient of the static friction between the tires and the wall is 0.4. Calculate the minimum speed and the frequency necessary to perform this stunt. आलं का काही ध्यानात? काय सांगितलंय, मोटरसायकलिस्ट घेतला, विसरले का बे, मौत का कुआ शिकवलं होता तुम्हाला, मौत का कुआ है कि नहीं. आओ आओ मौत का कुआं देखने, मैंने सिखाया था आपको. ये मौत का कुआं कुछ इस तरीके से आपको दिखता है, सिलिंड्रिकल वेल ऑफ डेथ. क्लियर. लक्ष दे बेटा, काय दिले, एक मोटरसायकलिस्ट घेतला आपण. वेट, आय विल ड्रिंक द वॉटर. काय घेतला बेटा त्यांनी, अ मोटरसायकलिस्ट इज ट्रीटेड टू बी ॲज अ पॉइंट मास. म्हणजे त्यांनी काय घेतलं, एक मोटरसायकल आहे की नाही, आपण सांगितलं होतं, असं एक नमुना घेतला होता, वेल ऑफ डेथमध्ये पडू लागला होता. तेव्हा मी सांगितलं होतं बेटा याच्यावरचे आपण फोर्सेस काढले होते, इसरले काय. खालच्या डायरेक्शनला मी सांगितलं होतं काय ॲक्ट होतं रे बेटा, वेट. ऊपर डायरेक्शन में क्या एक्ट होता है, फ्रिक्शन. और इस सरफेस को एग्जैक्ट परपेंडिकुलर क्या एक्ट होता है, नॉर्मल रिएक्शन. कौन सी रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन. तो यहाँ पे हमने निकाला था, यही है, बाकी कुछ नहीं है, फार्मूला जरूरी है. काय सांगितलं, मोटरसायकलिस्ट ट्रीटेड टू बी एज अ पॉइंट मास इज अंडरटेकिंग द हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ रेडियस. म्हणजे त्यांनी त्याची काय दिली आपल्याला, रेडियस दिली, आणि ती रेडियस त्यांनी किती दिली बेटा, 4 मीटर. ओके. म्हणजे मला सांग, त्याची रेडियस आपल्याकडे गिवन डाटा आहे. थांब रे बेटा, हे नको, तर चांगलं वाटलं पाहिजे रिप्रेझेंटेशन, आहे की नाही. चांगल्या ठिकाणी जेवतो ना आपण, कचरा कुंडीवर जेवतो का, नाही ना. सो विल टेक द गिवन डाटा हियर. सो गिवन डाटामध्ये त्या सिलेंड्रिकल ओके वेल ऑफ डेथची त्यांनी काय दिली बेटा, रेडियस दिली, आणि ती रेडियस किती आहे रे बेटा, 4 मीटर. SI युनिटमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे. ओके चल राहू दे, ही PPT आता ॲज इट इज राहतील. बॅग घ्यायचं विसरून गेलो, ठीक आहे जाऊ दे. रेडियस किती आहे रे बेटा, 4 मीटर. नंतर त्यांनी काय दिले, कोइफिशियंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन कितना आहे, 0.4. आठवते का, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सांगितलं होतं, दॅट इज 0.4. या 0.4ला असं लिहिता येतं का रे, that is I will take the mu s is equal to that is 0.4 जो दिया उसको मैं ऐसा लिख सकता हूँ 0.4 by 10 यानी 4 into 10 to the power what -1. ही आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली बेटा, mu s, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड द फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. म्हणजे मला इथं काय फाइंड आउट करायचं आहे बेटा, टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे बेटा, सांग बरं. एक तर मिनिमम स्पीड म्हणजे V मिनिमम, फॉर्म्युला आहे तुमच्याकडे डायरेक्ट. आणि नंतर त्यांनी काय सांगितलंय की फ्रिक्वेन्सी काढा, म्हणजे n ची व्हॅल्यू आपण काढूया. लई सिंपल आहे, लक्ष दे. चल रे बेटा सोल्युशनकडे जातो. लई सिंपल प्रॉब्लेम आहे, काहीच नाही आहे. आयडिया आले सगळ्या डोक्यात नाही काय करायचं. हां सोल्युशनकडे जाऊया आपण. वेल ऑफ डेथमध्ये वी हॅव द वन फॉर्म्युला दॅट इज अ मिनिमम स्पीड, V मिनिमम इज इक्वल टू, हमने क्या लिया था, अंडर रूट ऑफ RG बाय व्हाट, म्यू एस. और उन्होंने दिया ना एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितना लेना है, 10 मीटर पर सेकंड स्क्वायर. तो आप वहां पे गिवन डाटा में इंक्लूड कर दो. ओके चला वैल्यू पुटअप करो बेटा. सो अंडर रूट ऑफ
आर की वैल्यू कितना है दिया उन्होंने 4। एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी आपको पता है कितना है 10 डिवाइडेड बाय म्यू एस की वैल्यू मैंने पहले ही निकाल लिया यहाँ पे, दैट इज 4 इंटू 10 टू द पावर -1। 4 4 गेट कैंसल, ये -1 ऊपर जाके क्या हो जाता +1, तो स्क्वायर रूट में क्या आता 10 इंटू वॉट 10 तो 100, तो 100 का स्क्वायर रूट कितना आता 10। यानी मोटरसाइकिलिस्ट को अगर अंदर अच्छे से हॉरिजॉन्टल सर्कल्स परफॉर्म करने हैं अगेंस्ट द ग्रेविटी, तो उसको कम से कम कितना स्पीड को रखना पड़ेगा 10 मीटर पर सेकंड। अगर ये इसके नीचे चले गया तर भाऊ नाही का गायब होते, डायरेक्ट भाऊचा फोटो। इज दॅट राईट? तर त्याला जगात राहण्यासाठी आपला फोटो न लागू देण्यासाठी किती स्पीड मेंटेन ठेवावं लागेल 10। क्लिअर? चल, त्यांनी काय सांगितलं अजून आपल्याला काय काढायची बे फ्रिक्वेन्सी। मी आत्ताच सांगितलंय फेमस रिलेशन आहे की नाही। जे नमुने 11वीला ट्युशन लावणार पैसे वाचवत आहेत, मायाबाबांची लई काळजी करतात पोरा, जिथं काळजी दाखवायची तिथं दाखवा ना। त्याच्यामध्ये आपण एक रिलेशन काढलं होतं, द रिलेशन बिटवीन द लिनियर स्पीड आणि त्यासोबत कोणती स्पीड घेतली होती अँग्युलर स्पीड। बरोबर काय घेतलं होतं रे आपण, दॅट इज v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा। ओके, तर मला सांग ओमेगाचे किती फॉर्म्युले आहेत रे? 2। कोणते कोणते बेटा? दॅट इज 2 पाय बाय टी और यू कैन से 2 पाय इंटू n। सो सीधा सीधा मुझे लीनियर स्पीड मेरे पास है जो कि मिनिमम है। सो जाहिर सी बात है आर की तो वैल्यू चेंज नहीं होगी, 2 पाई तो कांस्टेंट है, यानी फ्रीक्वेंसी ही क्या हो जाएगी मिनिमम हो जाएगी। क्लियर? तो मुझे बताएंगे सो एन मिनिमम इज इक्वल टू वी मिनिमम डिवाइडेड बाय 2 पाई आर। नाउ पुट अप द वैल्यूज इनटू दैट इक्वेशन। ओके, सो वी मिनिमम जे की आपण व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे बेटा, लक्ष दे इकडं। तो वी मिनिममची वैल्यू किती काढली आपण 10। 2 को मैं एज लिख सकता हूँ, पाई की वैल्यू में लिख लेता हूँ दैट इज 22/7, आपकी मर्जी। 3.142 घे तुझ्या मनानं। आणि आरची व्हॅल्यू इथे किती आहे बेटा 4। ठीक आहे, हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म कुठे जाईल बेटा, ही टर्म न्यूमरेटर, तो कितना आएगा 70 डिवाइडेड बाय, अगर मैं इसको सॉल्व कर लूँ ओके तो 2 आई विल टेक द 44 इंटू 4। अब इसको मैं ऑपरेट करता हूँ 2 to the 4 और यहाँ पे कितना आएगा 35। सो व्हाट विल गेट, सिंपल है, लक्ष्य दे। तो यहाँ पे 35 बाय कितना आता 88। ओके, अगर मैं इसको अप्रॉक्सीमेशन लूँ तो ठीक है, तो मैं 1 अगर ऐड कर दूंगा तो मेरा आंसर एक्युरेट नहीं आएगा। आता आपला आन्सर काय येते अप्रॉक्सिमेट येते। ठीक आहे, मध्ये जे पॉज झालता कॉल आलता। ठीक आहे, तर मला सांग या केसमध्ये मोबाईलवरच रेकॉर्डिंग करायला ना बे आता। हां, 36 डिवाइडेड बाय किती रे बेटा 88, तो कितना आता 9 डिवाइडेड बाय कितना आता 22। तो इसका आंसर अप्रॉक्सीमेशन अगर मैं 0 पॉइंट लेता हूँ तो 90, तो 0.4 के आसपास होगा। तो हमने क्या डिटरमाइन किया, फ्रीक्वेंसी जो कि मिनिमम है दैट इज RPS होगी, यानी हम किस में डिटरमाइन कर चुके हैं अभी हर्ट्स में। वो बुक में मेरे को पता नहीं आंसर कितना है, लेकिन 0.4 के आसपास ही होगा। इज दैट राइट? बघा रे, परफेक्ट सॉल्व करा, सिस्टमॅटिक सॉल्व करा, स्क्रीनशॉट घ्या आणि याला चांगलं लिहून काढा। नोटबुक सगळ्यांचा चेक करतो, 12वीवाले सगळे जे आहेत की नाही ऑफलाईनवाले, ही काढायचं नाही, जर दिसलं वहीच फाडतो। लक्ष दे, स्क्रीनशॉट घे, सिस्टमॅटिक लिहून काढ, सिस्टमॅटिक। ओके, रोटेशनल डायनॅमिक्समध्ये बघा रे बेटा, रेसिंग ट्रॅक दिलाय आणि त्या रेसिंग ट्रॅकची त्यांनी काय दिली बेटा आपल्याला इथं रेडियस ऑफ कर्वेचर दिली। सो आय विल टेक द फर्स्ट, आय विल मेक द गिवन डाटा ऑफ इट। सो गिवन डाटामध्ये लक्ष दे बेटा, या गिवन डाटामध्ये मला लिहावं लागेल इथं त्यांनी रेसिंग ट्रॅक आणि रेडियस ऑफ कर्वेचर दिले, आणि ते रेडियस ऑफ कर्वेचर किती दिले त्यांनी, ओके किती दिले बे 9.9 मीटर
ओके, मीटरमध्ये दिले, कन्वर्ट करायची गरज नाही. नंतर त्यांनी काय दिलंय, बँकिंग दिले, थीटाची व्हॅल्यू दिली बेटा, किती आहे रे बेटा, दॅट इज अ टॅन इनवर्स ऑफ, किती है रे बेटा, 0.5. सो ये माइनस इधर जा क्या हो जाता, प्लस, मेरे को बताएंगे क्या आएगा, दैट इज अ टैन ऑफ थीटा इज इक्वल टू व्हाट, 0.5 मैं लिख सकता हूँ आगे चल के. अजून काय दिले त्यांनी, कोइफिशियंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन दिले, म्हणजे म्यू एस ची व्हॅल्यू दिली आहे, किती रे बेटा, दॅट इज 0.2. ओके, आणि काय डिटरमाइन करायचे आपल्याला, स्पीड लिमिट्स. आठवते का रे, स्पीड लिमिट आपण 2 काढल्या होत्या. ओके, एक होती बेटा अप्पर स्पीड लिमिट आणि दुसरी होती बेटा दॅट इज अ लोअर स्पीड लिमिट, वी मॅक्सिमम, और नंतर काय डिस्कस करायचं आपल्याला, वी मिनिमम. क्लियर. और यहाँ पे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी की वैल्यू उन्होंने डायरेक्ट दिया, कितना लिखना है हमें, 10 लिखना है. तर काहीच नाही, व्हेरी सिंपल न्यूमरिकल आहे, काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, तर मला सांग म्यूएसची पण व्हॅल्यू दिली त्यांनी 0.2. अजून आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, इथं लिमिट काढतो. अभी 2 लिमिट आहेत, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. अप्पर लिमिट लोअर लिमिट, त्याचं 10% मार्जिन मिनिमम है, तो आपको मालूम है मिनिमम है, तो उससे 10% ज्यादा करने का. और अबे अजून नाही समजलं या ना, बऱ्याच जणांना काही समजतच नाही बे. हां, असं रेसिंग ट्रॅक आहे, हां, रेसिंग ट्रॅकवर एक गाडी आहे, हां, तुम्हाला माहिती आहे याची गाडी समजा मिनिमम आहे. हां, हे मिनिमम समजा इथं पाठी लागून आहे, हां, 50वाली आपली पाठी, त्या 50पेक्षा तू नाही का 10% जास्त पळव, कारण की हे मथार आहे, मथार 10% पळवलं तरी काय होईना. पण जै तुम्हाला माहिती आहे की दुसरा BMW वाला आहे, त्याची स्पीड नाही का तुम्हाला माहिती आहे लई फास्ट आहे की नाही. याची कोणती लिमिट कन्सिडर करू आपण, मॅक्झिमम. याची स्पीड कोणती रे बेटा, मिनिमम. हे लोअर लिमिटवर चालवायला आहे, हे लिमिट अप्परवर चालवायला आहे. मग मला सांग त्यांनी काय सांगितलं न्यूमेरिकलमध्ये, जो बुड्ढा है जो लोअर लिमिट से चल रहा है वो 10% बढ़ाएगा तो भी कोई दिक्कत नहीं होगा. म्हणजे वी मिनिमम काढतो आणि 10% त्याची स्पीड काय करून टाकतो, इंक्रीज. और दूसरा जो है बहुत भगा रहा है, उसको क्या बोलूंगा, अरे तू 10% से क्या करना चाहिए तेरे को, डिक्रीज कर. समजून घे, क्वेश्चनला समजून घे बे, लय सिंपल आहे क्वेश्चन. तर मला सांग, गिवन डाटा मी बनवलाय, पहिले आपण सोल्युशनकडे जाऊ. आता जास्त वेळ नको, थकून चाललो रे, वय झालं आता. त्या केसमध्ये मला सांग, लिमिट आपण डिटरमाइन केली होती, लोअर लिमिट दॅट इज अ वी मिनिमम इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण, दॅट इज अंडर रूट ऑफ RG. ब्रॅकेटमध्ये काय काढलं होतं आपण, दॅट इज अ टॅन थीटा मायनस म्यू एस बाय 1 प्लस म्यू एस इंटू कोणता थीटा, टॅन थीटा. फॉर्म्युला काढला होता, काढून घेऊ, लय सिंपल आहे. मला सांग, सरळ सरळ व्हॅल्यू पुटअप करू. R ची व्हॅल्यू किती आहे रे आपल्याकडे, 9.9, और G की वैल्यू कितना है यहाँ पे 10. ओके, बाय टैन थीटा की वैल्यू किती आहे रे बेटा, 0.5 माइनस म्यू एस की वैल्यू किती आहे रे बेटा, 0.2. होल टर्म डिवाइडेड बाय 1 प्लस 0.5 इंटू 0.2. झाले, फ्यूज उडले. आता हे कसं सॉल्व करू म्हणा मास्तर, हे काय आपल्या डोक्यातच आहे ना, फिर मोकार, फिर बोलो जुबान केसरी सोबत. तर मला सांग 0.5 ओके इंटू 0.2 को ही मैं सॉल्व कर देता हूँ. पहले ये 0.5 ला असं लिहिता येतं का, 5/10 इंटू 2/10 इज दैट राइट. तो 10/10 इंटू कितना आता 10. तो मला सांग 10 इंटू 10 10 गेट कॅन्सल, तो 1/10 येतं. 1/10 म्हणजेच किती रे बेटा, दॅट इज 0.1. समजलं. जर समजलं नसेल तर व्हिडिओ नाही का 4दा रिपीट मार, मुळा वॉच टाईम वाढव, हे की नाही. माझा वॉच टाईम वाढला, वसमतची भाषा, माझा वॉच टाईम वाढला की तू कल्याण होते, मग बी कल्याण होते आणि तू बी कल्याण होते, दोघांचं बी कल्याण होते. हाँ, पण फिजिक्स सोडून दे. लक्ष्य दे बेटा, यहाँ पे अगर मैंने मल्टीप्लिकेशन किया तो इसकी वैल्यू यहाँ पे नीचे मैंने सॉल्व करके दिया है, जिसको भी प्रॉब्लम है वो देख लेना, दैट इज 0.1 लिखूंगा. ठीक है, अब यहाँ पे सीधा सीधा वैल्यू को पुटअप कर देते हैं और जल्दी सॉल्व कर देते हैं, क्योंकि अब आराम करना है. लक्ष्य दे बेटा, किती सिंपल आहे बघ बरं, किती सिंपल आहे.
त्या केसमध्ये आपण मिनिमम पाहिलो व्ही मिनिमम बरोबर तुम्हाला माहिती आहे 9.9 इंटू 10 यानी अंडर रूट ऑफ क्या आता है, डेट इज 99 इंटू ब्रैकेट में क्या आएगा 0.5 माइनस 2 कितना आता है 0.3 डिवाइडेड बाय 1 प्लस 0.1 तो कितना आता है 1.1। इज दैट राइट? तो मुझे बताएंगे कैसा लिख सकते हैं, दैट इज 99, ये डॉट इधर भी सरका सकता हूँ, ये भी सरका सकता हूँ, तो मुझे बताएंगे 3 बाय कितना आता 11, तो 11 9 जा 99, तो अंडर रूट ऑफ कितना आता है 27। तो ये मिनिमम कंडिशन दैट वी आर डिस्कसिंग। आता मिनिमम मध्ये केअरफुली ऑब्झर्व कर, अंडर रूट ऑफ 27 5 के ऊपर 5.5 के नीचे, तुझ्या डोक्याच्या वरून गेलं काही की अबे 5 चा वर्ग किती असतो 25, मग 25 वर्गमूळ कशाचा असेल 5, मग मला सांग 27 म्हणजे व्हॅल्यू 5 पेक्षा व्हॅल्यू जास्त असेल, तो आय विल टेक द व्हॅल्यू दॅट इज 5.2 घेतो, म्हणजे व्ही मिनिमम अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतली मी, ॲक्युरेट घेतली नाही बे, दॅट इज कितना आया 5.2 मीटर पर सेकंड। क्लियर? अब मुझे भी पता नहीं वो राइट है कि रॉन्ग है, लेकिन नहीं पता नहीं है लिटरली। अब मैं क्या करूंगा, इसका 10% निकालूंगा, क्योंकि ये बुढ़ा जो 5.2 मीटर पर सेकंड से चल रहा है, इसकी मुझे 10% से वेलोसिटी को इंक्रीज नहीं करना है, 10% से वेलोसिटी को, लक्ष दे रे बेटा, डिक्रीज नाही करायचं आपल्याला, काय करायचं आहे इंक्रीज करायचं आहे। सॉरी फॉर दॅट। त्या केसमध्ये मला सांग, मी 10% से इंक्रीज यानी कितना होता, ओके दैट इज 0.52, तो सीधा सीधा है ना, इसमें आप ऐड कर देना 0.52, तो कितना आता, दैट इज वी मिनिमम, जिसका मैंने 10% से मार्जिन अप कर दिया है अप, तो मुझे बताएंगे कितना आता, दैट इज 5.2 प्लस 0.52, तो कितना आएगा, दैट इज 5.2 प्लस 5 अगर लेंगे तो 7.2। ये हमारे लिए क्या बनी बेटा, लोअर लिमिट की 10% मार्जिन से हमने वेलोसिटी को क्या कर दिया, इंक्रीज कर दिया। आप सेकंड आप सॉल्व कर देना, आप यहां पे क्या कर देना, काय डिटरमाइन करायचे, वी मॅक्सिमम, फॉर्म्युला काय रे बेटा, अंडर रूट ऑफ आर जी, ब्रॅकेट मध्ये काय बेटा tan थीटा प्लस वॉट म्यू एस बाय 1 माइनस म्यू एस इंटू कोणता थीटा, tan थीटा, ये आपको ऑपरेट करना है, जो मैक्सिमम स्पीड आएगी उसका आपको कितना परसेंट लेना है 10%, और उस मैक्सिमम स्पीड में क्या कर देना है, ऐड कर देना है। सिंपल सी बात है, कुछ हार्ड नहीं है, घर पे जाके प्रैक्टिस कर लेना। ओके चल रहे बेटा, नेक्स्ट